अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांना माझा नमस्कार. आज आपण गुरुचरित्र पारायण, गुरुचरित्र ग्रंथ याविषयी थोडीशी माहिती घेऊया. तर गुरुचरित्र ग्रंथ सर्वप्रथम समजून घेऊया, कारण की अक्कलकोट प्रणित एक ग्रंथ आहे आणि दिंडोरी प्रणित एक ग्रंथ आहे. तर अक्कलकोट प्रणित पारायण करायला काय हरकत नाही आहे, पण ते ग्रंथ थोडेसे मोठे, विस्तारित आणि संस्कृत, म्हणजे खूप वेळ लागतो वाचायला ते अध्याय. तसं हे दिंडोरी प्रणितमध्ये संक्षिप्तपणे केलेले आहेत आणि मराठीत त्याचं भाषांतर पण आहे. म्हणजे आपण जे वाचतोय गुरूंचं गुरुचरित्र, तर त्याचा अर्थ काय आहे हे पण समजतं मराठीत आहे म्हणून. अशा प्रकारचं घ्यायचं जे ज्यांना काही माहीतच नाही. पारायण करायची खूप इच्छा आहे, पण ग्रंथ कसा घ्यायचं माहीत नाही. खूप जणांचा प्रॉब्लेम असतो की चुकून दुसरा ग्रंथ घेतला जातो आणि मग ते पारायण एकतर वेळ नसतो, वाचनाचा संस्कृत वाचायचं सवय नसते, मग ते वाचला अक्कलकोट प्रणित तर परत पुन्हा पारायण करायची इच्छा होत नाही. बऱ्याच जणांचं तसं झालेलं आहे. तसं हे सोप्या पद्धतीत आहे आणि लवकरही वाचन होतं याचं. तर गुरुचरित्र ग्रंथ हा खूप महत्त्वाचा मानला जातो. खूप पॉवर आहे, ऊर्जा आहे त्यात. म्हणजे 5वा वेद मानला जातं गुरुचरित्र ग्रंथाला. आणि हे जर वाचलं आपण सगळे नित्यनियम व्यवस्थित, त्यात काय दिलेलं आहे तसे नियम पाळून आणि एकदम श्रद्धेने, तर त्याचं फळ खूपच लवकर भेटतं. चालू असताना, पारायण चालू असताना जी इच्छा आहे आपली ती खूप दिवसापासून पूर्ण झालेली नसती, तर तो प्रश्नही सॉल्व्ह होतो हे पारायण चालू असताना. आणि प्रत्यक्ष दत्तगुरू 7 दिवसात कधीही भेट द्यायला येतात, दर्शन द्यायला येतात. ते फक्त आपल्याला समजलं पाहिजे. स्वामी महाराज कधी पण कुठल्या पण रूपात येतात, पण ते समजण्याचं पण भाग्य पाहिजे असतं. हे असं आहे गुरुचरित्र ग्रंथ. आणि याची पावित्र्यता पण तेवढीच राखली पाहिजे, कारण की बऱ्याच ठिकाणी बघते मी, महिला खालीच ग्रंथ ठेवतात आणि त्याला कापडही नसतं. हे असं प्रकारचं एक भेटतं, सुती कापड घ्या, नाहीतर पीस 20 रुपयाचा आहे तो 20 रुपयाचा एक पीस घ्या. ऑरेंज कलरचा असेल तर खूपच छान. भगव्या कपड्यामध्येच गुंडाळलं पाहिजे, कारण प्रत्यक्ष दत्तगुरू यात वास करतात. मग अशा प्रकारचं हे आणि ठेवून द्यायचं. कुठं ठेवायचं ते तर नेहमी हात लागल या ठिकाणी ठेवायचं नाही. पण खूप पवित्र ग्रंथ आहे हा गुरुचरित्र. तेवढा कडक पण आहे. पाय धुतल्याशिवाय त्याचा स्पर्श केला नाही पाहिजे, गोमूत्र शिंपल्याशिवायही स्पर्श झाला नाही पाहिजे ह्या ग्रंथाचा. मग जिथे आपला हात नेहमी जाणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं. आणि ज्यावेळेस पारायण पॅकिंग व्यवस्थित करून ठेवायचं, म्हणजे खराब होणार नाही. म्हणजे त्याला जरी कापडात गुंडाळलं कॅरी बॅगमध्ये आणि व्यवस्थित पवित्र ठिकाणीच ठेवायचं. आता मी ड्रावर आहे खाली, त्यात ठेवून दिलेला असतो. पण ड्रावरचा कधी विषय नसतो आणि देवघरासमोर येतो तो ते व्यवस्थित पवित्र आंघोळ केल्यानंतरच पूजा करण्यासाठीच येतो. त्याच्या आधी गोमूत्र शिंपडलेलंच असतं. त्यामुळे ह्याला जरी टच झाला देवघराला तरी पण पवित्र राखलं जातं. तो नियम पाळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की ते दोष तुम्हालाच लागतात घरात. परत म्हणता की आम्ही पारायण केलं, ग्रंथ पण आहे घरात, तरी पण आमचा प्रश्न सॉल्व्ह झाला नाही, उलट काहीतरी नुकसान झालं. नुकसान तर काही होत नाही. आणि हे पारायण करताना आहे ना, आपले जे प्रारब्ध असतात ना, ते प्रारब्ध हळू असे हे होतात, संपुष्टात येतात. त्यामुळे थोडासा त्रास पण काहीतरी होत असतो. पण ते असं त्याचा वाईट विचार नाही की ह्याच्यामुळं झाला, कारण की आपल्याला व्यवस्थित मोक्ष मिळण्यासाठी, क्लिअर आपले प्रारब्ध कमी होण्यासाठी ही ह्या ग्रंथाचं पावर असते. आणि कुलदेवी जर माहीत नसेल ना, तर हे जर पारायण केलं ना, तर कुलदेवी कुठली आहे हे आपल्या स्वप्नात येतात, दृष्टांत देतात, काहीतरी प्रसाद वगैरे येतो त्या देवीचा, अशा प्रकारे. कारण की हा अनुभव तर माझ्यासाठी खूप मोठा आहे. मी हे सहजच गुरुचरित्र पारायण करत होते, मला माहीत नव्हतं. कुलदेवी एकतर ऑलरेडी आधीपासून सासू वगैरे ते दुसऱ्या देवीचीच पूजा करायचे. कुलदेवी माहीतच नव्हती, कधी टाक वगैरे नसायचा. सासूंकडे पण कधी नव्हता टाक, कधी पूजा केलेली नव्हती. देवाचं असं काही कुलदेवीचा तर विषयच नव्हता. पण ज्यावेळेस मी हे पारायण करत होते, तर मला 7व्या दिवशी, शेवटच्या दिवशी प्रत्यक्षात माहूरची देवी स्वप्नात आली. स्वप्नात येऊन तिने दर्शन दिलंय. प्रत्यक्ष तिची पूजा चालू होती. ते कवाड, पत्र्याचं शेड आणि एक पांढरी शुभ्र गाय तिथं बांधलेली होती. आणि ती गाय सारखी पळत होती, शेडमध्ये पळायची.
आणि ते छोटंसं पिल्लू होतं वासरू, ते वासरू तिला दूध प्यायला सारखं तिच्या मागं पळत होतं आणि ते दूध सगळीकडे सांडत होतं. ते पिता पिता ते पळत होती गाय. म्हणजे इतके छान असं मला स्वप्न पडलं होतं. ते स्वप्न का पडलं हे पण मला कळायला उशीर लागला. पण ज्यावेळेस कळालं ना त्यावेळेस खरं कळालं की कुलदेवी दाखवून दिली दत्तगुरूंनी की तुमची कुलदेवी कुठली आहे हे साक्षात. मग त्याच्यानंतर लगेचच मी उशीर न करता रेणुका माताचा टाक बनवला आणि तो घेऊन आले देवघरात. कारण कुलदेवीचं स्थान पाहिजेच देवघरात. तर हे गुरुचरित्र पारायणविषयी म्हणजे एक मी खूपच काही आहेत त्याचे अनुभव, पण मी एक साधा आपला अनुभव सांगितला. म्हणजे महत्त्वपूर्ण अनुभव पण आहे. जर कुणाची कुलदेवी माहितीच नसेल तर ती अशा पद्धतीने पण शोधू शकताय, म्हणून प्रार्थना करू शकताय. तर पारायणाला बसायच्या आधी आपल्याला स्वामींच्या केंद्रात मंदिरात नारळ, खडीसाखर, हार ठेवायचा, मुजरा करायचा आणि विनंती करायची की आमचं पारायण व्यवस्थित पार पडू द्या, मध्ये कुठलंच विघ्न येऊन देऊ नका. जरी आलं विघ्न तरी पण दुसरं कोणीतरी त्याच्यावर सोय म्हणजे येऊ दे असं बोलायचं. म्हणजे काहीतरी मार्ग निघेलच ते विघ्नात. जर सुतकाचं अचानक पडलं, मध्येच पारायण चालू असताना सुतक पडलं, काहीतरी गावाला जायचं अर्जंट जायची वेळ आली तर त्या बदल्यात दुसरं कोणीतरी बसू शकेल ही सोय होऊन जाते. जर आपण व्यवस्थित सांगून गेलो, बोललो, मान सन्मान केला आणि उद्यापासून जे पारायण होणार आहे आमचं तर तुम्ही या घरी, म्हणजे विनंती करायची दत्तगुरूंना. कारण की प्रत्यक्षात आपण ज्यावेळेस पारायणाला बसतो ना त्यावेळेस ते हजर असतात. वाचन करताना संक्षिप्त रूपात सगळीकडे भ्रमंती होत असते आपल्या आसपास भोवती. आपण जेव्हा वाचतो त्यावेळेस साईडला उभे असतात, ते ऐकतात सगळं, गुरूंचं चरित्र असतं ते, आणि ते तिथं येतात. आणि हे पारायणाच्या वेळेस पाटा चौरंगावर ठेवायचा आहे ग्रंथ, खाली पाटावर ग्रंथ ठेवायचा आहे आणि चौरंगावर मांडणी करून घ्यायची. मांडणी करतानाही बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की कशी करायची काय. तर दत्तगुरूंचा फोटो, बसलेला फोटो जो असतो ना तो समोर ठेवायचा चौरंगावर, आणि एकीकडे कलश भरून ठेवायचा आणि दिवा 7 दिवस ज्योत पेटवून ठेवायची, 7 दिवस विजला नाही पाहिजे असं. आणि समोर विड्याच्या 2 पानांवर एक कुलदेवीची सुपारी आणि एक गणेशाची सुपारी, असे 2 सुपाऱ्या ठेवायचं एवढंच. आणि फक्त मग हार वगैरे घालायचे, रोजच ग्रंथाची पूजा करायची आणि दत्तगुरूंची पण पूजा करायची. ह्या अशा प्रकारे. आणि समोर हा जेव्हा ग्रंथ ठेवणार आपण, चौरंग ठेवल्यानंतर ही पूजा मांडल्यानंतर समोर आपल्याकडे पाटा जेव्हा असणार त्याच्यावर हे ग्रंथ आधी ऑरेंज कापड, सुती कोरं वस्त्र अंतरायचं, त्याच्यावर ग्रंथ ठेवायचा आणि हा हलवून द्यायचा नाही, तो पाटा अजिबात हलवायचा नाही 7 दिवस. ज्या पाट्यावर आपण हे ग्रंथ ठेवणार आहे तो 7 दिवस अजिबात हलवून द्यायचा नाही. तसंच वाचन करायचं आणि मग नंतर मुद्रा करून वाचन झाल्यानंतर झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशीच मग परत स्वच्छ पहाटे. आणि एकच नियम ठेवायचा, तुम्ही आता 5ला जर वाचायला चालू केलं पहाटे तर दुसऱ्या दिवशीही पहाटे 5लाच वाचायचं. त्याच्या आधी सगळी तयारी झाली पाहिजे, देवपूजा वगैरे काय असेल तुमची ती त्याच्या आधी, म्हणजे मग तुम्हाला अंदाज आला पाहिजे की 1 तास आधी आपण हे सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या, देवपूजा वगैरे. आणि बरोबर त्याच टायमिंगला, कारण त्या टायमिंगला आधी सुरुवातीला वाचायला चालू केलं तर तेव्हा ते दत्तगुरू हजर असतात, त्याच वेळेस परत वाचायला येतात, ऐकायला येतात आपण वाचलेलं. आणि त्यांचा असा भास पण होतो. जर शांत वातावरण असेल ना तसंच मस्त चंदनाचा सुगंध येतो, दरवळतो, म्हणजे ते आहेत हे जाणवतं पण आपल्याला थोडंसं. खूप छान असे अनुभव येतात गुरुचरित्र पारायणाचे. आता हे पारायणाचं ग्रंथाचं झालं, पण आता 20 तारखेला प्रकट दिन आहे स्वामींचं. आधी त्याच्या आदल्या दिवशी गुढीपाडवा आहे. मग गुढीपाडवा आहे म्हटल्यानंतर अमावस्या आहे असा प्रश्न पडत असेल ना सगळ्यांना. मग आता कसं करायचं, अमावस्याचं पारायण करायचं नसतं असं काहीतरी ऐकलेलं असतं. पण गुरुचरित्र पारायण करताना अमावस्या असेल तर सुरुवातीला अमावस्या नाही पाहिजे आणि समाप्तीच्या वेळेस अमावस्या नाही पाहिजे, मध्ये आलेली तरी चालते. मग तसंच आता आपल्या पुढे जे आहे ना 20 तारखेला प्रकट दिन आहे स्वामींचा, तर आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी समाप्ती आली तरीही चालते. मग शुक्रवारी 20 तारखेला मार्चमध्ये प्रकट दिन आहे, तर 14ला जर तुम्ही वाचन चालू केलं पारायण वाचायला तर शुक्रवारपर्यंत सकाळी सकाळी संपते. आणि अमावस्या आहे ना गुरुवारी संध्याकाळी संपते, म्हणजे ह्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे अमावस्याचा. आणि हे पारायण पण तुमचं व्यवस्थित छानपैकी होते. प्रकट दिनाच्या दिवशी संपते तुमचं पारायण.
आणि जर गुरुचरित्र वाचन पारायण होत नसेल, मध्येच काहीतरी महिलांचे खूप काही प्रॉब्लेम असतात, तर मग आम्ही कसं करायचं? 2-3 दिवस वाचवू शकतो, पण नंतर नाही. तर तुम्ही स्वामीचरित्र वाचू शकता. कारण स्वामींचाच दिन आहे. आपल्या अक्कलकोट महाराजांचा इतका मोठा दिन आहे, वर्षातला एक दिवस प्रकट दिन. तो खूप मोठ्या छान पद्धतीने साजरा होतो. तर तोपर्यंत स्वामीचरित्र तुमच्याकडून किती वेळा वाचन होईल, तितक्या वेळा वाचायचं. कधीही सुरुवात करायची. 7 दिवस आधी केली तरी छानच. पण जेवढं वेळ दिवसातून तुम्ही 2-3 वेळा जरी पूर्ण करू शकत असताना, छोटे-छोटे अध्याय असतात 21, तरीही वाचले तरी चालतात. नाही रोज एक वाचा आणि प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला वाचायला वेळ भेटला तर त्या दिवशी वाचा. मध्ये जर काही अडचण असेल तर त्यावेळेस बंद केलं तरीही चालतं. नंतर वाचायचं. म्हणजे स्वामीचरित्र वाचायला काही नियम नाही आहे. हे कसं गुरूंचं थोडंसं कडक आहे. हे पावित्र्य राखावं लागतं याचे नियम आहे. तसं स्वामींनी त्यांचाच अवतार जो आहे दत्तगुरूंचा, तो साध्या सोप्या पद्धतीने घेतलेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून. सोप्या पद्धतीने का घेतला? की आपल्यासारख्या सामान्य माणसांना जमत नव्हतं ह्याचे सोहळे-ओवळे. सोहळे म्हणजे कडक एवढं सगळी पूजा वगैरे होत नव्हती. मग स्त्रियांसाठी, सामान्य स्त्रियांसाठी आपण स्वामीचरित्र प्रवास करतानाही पर्समध्ये घेऊन जाऊ शकतो. मधल्या वेळात बसलेला असतो प्रवास करताना त्यावेळेस वाचू शकतो. म्हणजे त्याचे काही नियम नाहीत एवढे. आणि वाचलेला तर खूपच फायदा आहे स्वामीचरित्र ग्रंथ. अशा प्रकारे मी गुरुचरित्राविषयी थोडीशी माहिती तुम्हाला दिली आहे. कारण की महत्त्वपूर्ण माहिती आहे की बरेच जणींना हेच प्रश्न होते खूप. आणि फोनवर जर विचारलं तर ते कळतही नाही की काय, कसला ग्रंथ आहे, कुठला ग्रंथ आहे. मग फोटो पाठवा. मग दत्तगुरूंचा पण कसला फोटो घ्यायचा, बसलेला आहे, आमच्याकडे दत्तगुरूंचा नाही आहे, उभा आहे. तसं छानपैकी एक बनवून घ्यायचा. बनवून भेटतो. आपल्या मोबाईलमधून एक फोटो काढायचा आणि तो बनवून लगेच एका तासात काय 15-20 मिनिटातही बनवून भेटतो. असं प्रत्यक्ष दत्तगुरू समोर पाहिजेच वाचन करत असताना. काय त्यांचंच वाचन चालू असतं. अशा प्रकारे गुरुचरित्र पारायणाची थोडीशी माहिती सांगितली. पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.